देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह देहाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जैसी उसात हो साखर, उसाचा रस जैसी उसात हो साखर, तैसा देही हा ईश्वर. ऊस असता पण त्यात रस नसता, गोड रस नसता तर ऊसाची काय किंमत? बांबू काडी. ईश्वर रूपी प्रेम नसलं जीवनात तर जीवनाचं काय? शरीर काय? दगड काय? दगड धोंडे. तसं स्त्री पुरुष. जैसी उसात हो साखर, तैसा देही हा ईश्वर. जैसे दुधामध्ये लोणी, तैसा देही चक्रपाणी. सुदर्शन चक्र ज्याच्या हातात आहे तो चक्रपाणी. हृदयाचं मंथन केल्यावर गुरु मंत्ररूपी रवीनी घुसळून ते लोणी निघून येणार, स्वाद मिळणार. देव देहात देहात का हो जाता मंदिरात. तुका म्हणे मूढ जना, देही देव का पाहना. आज मोक्ष संन्यास योगात मागच्या वेळास ऐकलं होतं. ते पृथक पृथक वेगळे वेगळे बघतात किंवा जे एकच बघतात. किंवा जे बघूच नाही शकत. देहात देव असे 3 प्रकारचे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जैसी उसात हो साखर, तैसा देही हा ईश्वर. जैसे दुधामध्ये लोणी, तैसा देही चक्रपाणी. देव देहात देहात का हो जाता मंदिरात. तुका म्हणे मूढ जना, अरे बाबा देही देव का पाहना. दगडाच्या मूर्तीत तर आहेतच, पण जर दगडात असू शकतो तर हृदयात कसं नसणार. नको नको मना कुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. बघ रे बाबा, आजूबाजूला ऐकू येत आहे, हे वारले ते गेले, यांचं असं झालं. कोणास ठाऊक माझी वेळ केव्हा येते आहे. अजून काय गुंताचा आहे संसार मायेत. काळाची बा ओढी पडेल बा, जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. केव्हा झाप घेईल, पकडून घेईल काळ. तेव्हा आई वडील, आशीर्वाद, आजी आजोबा, हितचिंतक, गुरु, डॉक्टर, कोणी नाही वाचवू शकणार राजा. काळ महाकाळ. सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामीण सोडविना. न पती न पत्नी सोडवू शकणार. सोडविना राजा, गावीचा चौधरी,
आणिक सोयरी भली भली. खूप ओळख्या पाळख्या आहेत, खूप अधिकाऱ्यांना ओळखतो, राजे महाराजे, अत्यंत महापुरुष आमचे प्रत्यक्ष संबंधी आहेत. गुरुच्या अगदी जवळ आहोत आम्ही. रोज चरण स्पर्श मिळतो, रोज डोक्यावर हात ठेवतात. ना ना ना, गुरु स्वतःही जाणार. मला कसे वाचवू शकणार? आजपर्यंत कुठला गुरु राहिला? त्या काळापुढे जर देह मानला तर, शरीरातच मन अटकलं तर. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. मग काय करावं बाबा? तुकाराम बुवा तुम्हीच सांगा. बैसोनी निवांत करीन चिंतन, काया वाचा मन सहित देवा. नामाचा आठव हेची सोपे वर्म, अवघे कर्म अकर्म पारुषती. काय काय करावं? तुकाराम बुवा म्हणतात शांत बस, विचार कर मनात, स्मरण कर हरीचा. या परते साधन अधिकमी नेणे, अखंड ही वाचे म्हणे राम कृष्ण हरी. अजून काही दुसरं साधन मला माहीत नाही. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तुकाराम महाराजांना स्वप्नात गौरांग महाप्रभू चैतन्य महाप्रभूंनी पंढरपुरात गेले असताना, त्याच काळी तुकाराम महाराजांच्या स्वप्नात त्यांना मंत्र दिला होता. चैतन्य त्यांचे गुरु, रामकृष्ण हरी हा त्यांचा मंत्र. सुलभ सोपारे आहे सकाळासी, तेणे भवासी उतार होय. सोपा आहे रे हा. अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः. तो स्वतःच म्हणतो अक्षर ब्रह्मयोगात. तस्य अहम सुलभम पार्थ. अर्जुना मी तर सोपा आहे रे. बघ, तू मागितलं तर मी आलो. यू इन्व्हायटेड मी अँड आय केम. तू म्हटलं माझा रथ तू चालवतो, मी रथ चालवतो आहे. पण तू आला माझ्याजवळ, बोलावलं मला, बस इतकंच. नित्ययुक्तस्य योगिनः. सुलभ सोपारे आहे सकाळासी, तेणे भवासी उतार होय. चोखा म्हणे संती सांगितले कानी, राम कृष्ण वाणी जपे सदा. चोखा मेळा. तुकाराम महाराजांनी त्याला मंत्र दिला, राम कृष्ण हरी. देहाची शिदोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. देवा काय दार उघडणार? दाराला कुलूप तर तू लावला आहेस, किल्ली तुझ्याजवळ आहे, देह तुझा आहे, देहाला मानला आहे. हे आयुष्यभर छाती ठोकून उघडदार देवा आता उघडदार देवा आता. गाढवं रेंगतात तसं गाणं म्हणत भजनं म्हणत बसणार. अजून काय? स्वतः प्रयत्न का? आळवून आळवून तेच ते गाणं म्हणणार. आत जा ना. तुकाराम महाराज चोखा मेळा म्हणतात. दार उघडलेलं आहे, कोणी बंद नाही केलं, कधी बंद नाही केलं.
सतत उघडा आहे. आतून तर तो ठोके देतो आहे प्रत्येक हृदयात, प्रत्येक श्वासात आतून आवाज देतो आहे, अरे बाबा आय एम, मी आहे, दार उघडं आहे, येतो का, आलीस का. देवाची द्वारी उभा क्षणभरी ज्ञानदेव म्हणतात, ये बेटी निवांतपणे बस, माझ्या जवळ ये, मांडीत बस. पाठकोळीवर येतेस का, की खांद्यावर बसते चकोली, ये. उघडदार देवा, काय उघडदार देवा, दुष्ट नाही आहे देव दार लावून बसला, मूर्ख मी आहे. हे कृष्णा, हे पांडुरंगा, आलो मी. तुझी बासरी ऐकतो आहे, तुझे मोठे टपोरे डोळे बघतो आहे, तुझ्या कुरळ्या केसांमध्ये हात फिरवतो आहे, तुझ्या कानातले डुलवतो आहे, तुझ्या छातीला घट्ट बिलगतो आहे, तुझ्या पायांना तर मिठी मारून घेतली आहे, आता नाही हटणार मी इथून, सापडला. तुझ्या कमरेला घट्ट धरला आहे, तुझ्या चरणांवर मस्तक ठेवून डोळे बंद करून घेतले आहेत, तुझे पाय डोक्यावर ठेवून घेतले आहेत, तुझे दोन्ही हात हातात धरले आहेत, तुझं सुंदर स्मित हास्य टप टपून घेतो आहे. तुझ्या मस्तकावरच्या मोराच्या पिसांवरून बोट फिरवतो आहे, तुझे दागदागिन्यांना स्पर्श करून बघतो आहे, तुला आलिंगन देऊन बसलो आहे. तुझं सुंदर रूप निहारतो आहे, तुझी मधुर बासरी ऐकतो आहे, तुझं तेज पुंज वलय आश्चर्यचकित होऊन बघतो आहे. तुझं स्मित हास्य टिपून घेतो आहे, तुझ्याकडे बघत तुझ्या रम्य लीला आठवतो आहे, तुझे प्रेमार्ध कृपाळू डोळे नजर बघून गदगद होतो आहे. तुझ्या कृपेचा अनुभव करून गदगदून रडतो आहे. माझ्या सोन्या राजा, तू सतत इथे होता, मी जाणलं नाही. आता मात्र धन्योऽहं कृतार्थोऽहं, ज्ञातव्योऽहं गंतव्योऽहं. पोहोचलो तुझ्याजवळ, जाणलं तुला, बघितलं तुला, धन्य झालो. कृष्णं वन्दे गुणातीतं गोविन्दम् एकाक्षरम्
अव्यक्तं व्ययं व्यक्तं गोपवेशविधायकम् किशोरवयतं शान्तं गोपीकान्तं मनोहरम् नवीननीरजश्यामं कोटिकन्दर्पसुन्दरम् कोटिकन्दर्पसुन्दरम्. मी मनाला हारलो, पण माझं मन तुझ्याशी हारलं हे मनोहरा. कृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण.